हा देवाचा वज्रावरचा जो ढो आहे तो उपसून झालेला आहे. पण आम्हाला वाटलं होतं 5 किलो किंवा 2 किलो मासे सापडतील. आपण प्रत्यक्षामध्ये बघताय 10 मासे पण सापडले नाही. आमच्या लोकांचे सगळे नाराज झालेले आहेत, आमचे लोक सगळे. पण आता ज्ञानेश्वर हेमाने यांना एक सुतेरी दिसली आहे, त्यांच्या हाताला पण लागली आहे, पण ती बाहेर येत नाही, खेचून आहे. तर प्रयत्न करतात बघा सुतेरीला बाहेर खेचण्याचा. तास झाले, तर हैराण झाले, तास झालेत. कारण का त्यांना ती सुतेरी काय अजून काय सापडत नाही. एका त्याच्या मोठ्या दगडाच्या खाली ती गेलेली आहे. आणि मला वाटतंय एवढीच ती एवढ्या ढोवामध्ये एवढीच फक्त ती सुतेरी आमच्या लोकांना सापडलेली आहे. बाकी मासे म्हणावे तसे काय सापडलेले नाहीत. लोक निराश झालेले आहेत. जिकडे तिकडे बघाल बघा, आपण हैराण झालाय, परेशान झालाय. त्याच्या तोंडावरचं हास्य बघा, इकडे जरा बघा. तो परेशान झालेला आहे की एवढं मेहनत करून सुद्धा काहीच मिळालेलं नाही. हा बघा, कमरेवर हात घेऊन आहे, कमरेवर हात, परेशान झालेला आहे ते बघा. आणि अजूनसुद्धा बघा ज्ञानेश्वर हेमाच्या सुतेरीचे प्रयत्न चालू आहे. सचिन दाखवतोय तेवढी सुतेरी आहे ती. बघूया आता कशी सुतेरी ती बाहेर काढतात. थोडंसं पाणी आहे, ते पाणी उपसण्याचं काम चालू आहे. आणि जिकडे तिकडे लोक पांगलेले आहेत, नाराज झालेले आहेत. जिकडे तिकडे बसलेले आहेत जाऊन. कोण उन्हामुळे पाण्यात पोहतोय, कोण गपचूप बसलेलं आहे. म्हणजे ज्या हुरूपाने ते आले होते इथे की आपल्याला काही सापडेल, ते नाराज झालेले आहेत सगळे. रामपट बघा, राम मायना, तो बॉडी बिल्डर, तो सुद्धा हताश होऊन बसलेला आहे. आता खाली जातोय तो, बहुतेक ज्ञानाच्या मदतीला जातोय. अशा प्रकारे आता ती काय एक सुतरी सापडणार आहे. ते आता दाखवतो तुम्हाला मी सुतरी कशी काय पकडतात ती. ज्ञानेश्वर हेमन कसे पकडत आहेत. ती आत दगडामध्ये जाऊन बसलेली आहे. आणि ज्ञानेश्वर हेमने प्रयत्नाची पराकाष्ठा करून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात बघा. बाहेर काढून सचिन हेमन, ज्ञानेश्वर हेमन, अनेक जोळेवाडीतला मुलगा आहे. त्यांचे प्रयत्न असे असतील की सुतरी एकदा मिळेल. बघूया आपण तरीसुद्धा सुतरी त्यांना सापडते काय. हेमन घराणं हे मासे पकडणं, शिकार करणं ह्याच्यामध्ये प्रख्यात आहे. आणि आता दत्तू भाऊजी आमचे एक काठी घेऊन आले याच्यामध्ये टाकायला, सुतरी गेली तिकडं त्या घरीमध्ये टाकण्यासाठी. बघूया आता. ते बघा सापडले, ती बघा, हे बघा सापडले. चेप चेप सांगतायत ते, चेप चेप सांगतायत सुतरीला. नाही जरा बाटली दाखवा रे वरती, बघूया केवढी सुतरी आहे ती. वरती काढ, मला दिसू दे. हां, मग वरती आणल्यानंतर जाऊन फोटो काढतो सुतरीचा. बादली अशी कर ना, नाही दिसणार ते. दिसत नाही. हां, पाण्यात आहे, दिसणार नाही. ठीक आहे, थोड्या वेळानंतर पुढच्या क्लिपला तुम्हाला दाखवतो.